महायुतीच्या सरकारमध्ये अर्थ खातं हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे गेलेलं होतं. अर्थातच अजित पवार यांच्याकडे हे खातं होतं. सरकारमध्येही आणि राजकारणासाठीही हे अर्थ खातं अत्यंत महत्वाचं असतं. त्यामुळं सत्तेतल्या सगळ्याच पक्षांना हे अर्थ खातं आपल्याकडे असावं असं वाटतं. 28 जानेवारीला अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. अजितदादांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिलं. पण याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कौशल्यानं अजित पवार यांच्याकडे असलेलं अर्थ खातं स्वतःकडे ठेवून घेतलं. अर्थसंकल्प मांडून झाल्यावर किंबहुना चालू अधिवेशन संपल्यावर हे अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीच्या स्वाधीन केलं जाईल असं आश्वासन सुरुवातीला भाजपकडून देण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तसं स्पष्टपणे सांगितलेलं होतं. पण त्यानंतरही अगदी आज तागायत हे अर्थ खातं फडणवीस यांनी आपल्याकडेच ठेवून घेतलं. अजितदादांच्या राष्ट्रवादीतले नेते या खात्याच्या प्रतीक्षेमध्ये राहिले. परंतु आता मात्र भाजपानं अर्थ खातं सहजासहजी सोडायला नकार दिल्याची मोठी माहिती आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत कडक शब्दात आपली खंत व्यक्त केलेली आहे. अर्थ खात्याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर बोललेलो आहोत. मात्र त्यांच्याकडून या विषयावर कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही असं सांगत सुनेत्रा पवार यांनी ही खंत व्यक्त केली. मुख्यमंत्री स्तरावर यावर चर्चा टाळली जात असल्यामुळं राष्ट्रवादीच्या गोटात सुद्धा अस्वस्थता वाढलेली आहे. अजित पवार यांच्याकडे असलेलं हे महत्वाचं खातं राष्ट्रवादीला देण्यात भाजपाकडून चालढकल होत असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या लक्षात तर आलेलंच आहे. राज्यातल्या नेत्यांशी चर्चा करण्याऐवजी भाजपानं आता हा चेंडू थेट दिल्लीच्या दरबारामध्ये टोलवलेला आहे. अर्थ खात्याविषयी जे काय ठरवायचं आहे ते आमच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून ठरवा. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याशी याबाबत चर्चा करावी असं भाजपनं आता राष्ट्रवादीला स्पष्टपणे कळवलेलं आहे. म्हणजे सरळ सरळ भाजपनं अजित पवार यांच्या पश्चात त्यांच्या राष्ट्रवादीला गंडविण्याचा कार्यक्रम सुरू केला. अजित पवार हे जर हयात असते तर भाजपनं असा उद्योग केला नसता. भाजपच्या या दिल्ली वारीच्या अटीमुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यामध्ये मोठा संताप सुद्धा आहे. अजितदादा यांच्याकडे असलेलं खातं पक्षाकडेच राहणं हा आमचा अधिकार आहे अशी भावना बैठकीत अनेक नेत्यांनी आणि आक्रमकपणे मांडलेली आहे. हे खातं मिळत नसल्यामुळं सुनेत्रा पवार यांनी हे आपल्या मनातली खंत बोलून दाखवलेली आहे. अहो, ज्यांचं आहे त्याला द्यावं एवढं साधं सरळ हे गणित असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आधी देतो म्हणाले आणि आता दिल्लीची वाट दाखवू लागले आहेत. मऊ लागलं म्हणून कोपरानं खाण्याचा हा प्रकार नाही का हो. अजित पवार हयात असते तर हे झालं असतं का. मग त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांच्याशी अशा पद्धतीचं राजकारण करणं हे सुद्धा कितपत योग्य आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.